आता हे तर नक्की की कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची मतं इंटॅक्ट राहिली आहे तशीच राहिली, किंबहुना महाविकास आघाडीमध्ये जी मतं होती त्यातली 10 ते 15 मतं ही महायुतीकडे आलेली आहेत. म्हणजे हे नक्की की महाविकास आघाडीमधले जे 3 पक्ष आहेत, उभाटा गट, काँग्रेस आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी, यांच्यातली काही मतांनी क्रॉस वोटिंग केलं. आता ज्याच्या त्याच्या पक्षानं शोधलं पाहिजे ना. आता ते म्हणतायत, म्हणजे मी पाहिलं मध्ये वाहिन्यांवरच माननीय बंटी पाटील आणि आमदार विदर्भातले आमचे काँग्रेस पक्षाचे ते म्हणत होते की आम्ही असं मार्किंग दिलं होतं, तसं मार्किंग दिलं होतं, मतपत्रिकेला देताना डमी मतपत्रिकेवरती मार्किंग करून घेतलं होतं, पुन्हा आम्ही चेक केलं मतपत्रिका मोजताना आणि त्यामध्ये आम्ही शोधलंय की कुणी क्रॉस वोटिंग केलंय. मग तुम्ही जर शोधलं असेल तर दाखवा धाडस, तुम्ही तुमचं क्रॉस वोटिंग केलेलं तुमच्या आमदारांवर कारवाई करायची. त्यामुळं त्यांच्यात अशा पद्धतीनं स्वतःच्या घरामध्ये जे चाललंय, स्वतःच्या महाविकास आघाडीमधले आमदार नाराज आहेत, स्वतःच्या महाविकास आघाडीतले आमदार महायुतीला उघड उघड मदत करतायत, हे समोर आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या घरात काय चाललंय ते आधी बघा, ते नीटनेटकं करा, असंच मला त्याला सांगायचं. एकीकडे अशा पद्धतीने 7 ते 8 आमदारांवर कारवाई होणं अपेक्षित असताना देखील विधानसभा निवडणुकीच्या आधीपर्यंत कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली जाणार नाही अशी देखील माहिती समजली. याचा अर्थ काँग्रेस पक्ष दबावाखाली आहे. काँग्रेस पक्षाला भीती वाटते की आता जर काय आपण कारवाई करायला गेलो आणि जर ही संख्या वाढली आणि जास्त मोठ्या संख्येनं जर हे आमदार आपले नाराज होऊन महायुतीकडे गेले तर मग काय राहणार काँग्रेसचं. या विवंचनेमध्ये ते लोक आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की जे कोणी शोधून काढले म्हणतात त्यांच्यावर ते कारवाई करतील. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं त्यांनी स्वतःच्या घरात काय चाललंय हे आधी बघावं आणि मग आमच्यावरती टीका करावी.